नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या बिग बॉसच्या एपिसोडचा आपण रिव्ह्यू करू। त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आपल्या रोकठोक मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि कालच्या देखील एपिसोडचा रिव्ह्यू आपण आपल्या चॅनलवरती केलेला आहे, तो बघा। त्यात आपण बोललो होतो की निक्की आणि अरबाज हे घरच्यांना खेळवत आहे, घरचे त्यांच्यामध्ये गुंतलेले आहेत। ते आजच्या एपिसोडच्या शेवटी दिसलं, ते दोघं एकमेकांशी बोलले, एकमेकाला सॉरी म्हटले आणि गळा भेट घेतली। याचा अर्थ ते पूर्ण घराला खेळवत आहे। आजचा एपिसोड सुरू झाला तो म्हणजे कालच्या त्या मान काप्याच्या गुहेत जाऊन कॉइन जमा करायच्या टास्कपासून। त्याच्यामध्ये सर्वात पहिली जोडी होती, त्या जोडीनं जे कॉइन जमा केले त्यात एक टीम जिंकली होती। तर त्यावेळेस निक्कीनं सांगितलं की बॉक्स तुटलेला आहे, त्यामुळे मी हे कॉइन काउंट करणार नाही। तिला सर्व घरचे सांगत होते की नाही, ते जिंकलेले आहेत, ती तुझीच टीम आहे, तरी ती ऐकायला तयार नव्हती। त्यावेळेस अभिजितला राग आला। अभिजितने एक अन्यायाविरुद्ध वाचा फोडावी म्हणून स्टँड घेतला आणि निक्की हे ती चुकीचं करते, त्यामुळं अभिजितनं तिच्याशी तो भांडला आणि त्यानं बेल्ट काढला। मी तुझ्यासोबत ह्या बंधनात अडकणार नाही, तू चुकीचं करते म्हणून अभिजित बोलला। त्यानंतर सर्व घरी निक्कीच्या विरोधात गेलं आणि ते निक्कीसोबत भांडायला लागले। त्यानंतर दुसऱ्या टीमची जी संचालक होती जान्हवी, तिने सुद्धा सांगितलं का हा बघा, तुमचा बॉक्स मी तोडला, मी तुमचे कॉइन काउंट करत नाही। अशा प्रकारे ही पहिली फेरी रद्द झाली। त्यानंतर सर्व घरच्यांमध्ये सूरज चव्हाणला अभिजितचं त्याने घेतलेलं जे तो स्टान्स होता किंवा त्याने जी प्रतिक्रिया दिली की निक्की हे तुझं चुकीचं आहे, त्याला आपल्या सूरज चव्हाणनं सॅल्यूट मारला। त्यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये जान्हवी गुहेमध्ये गेली। जान्हवीनं जास्त कॉइन जमा केले, त्याचं कारण अभिजित सावंतच्या पायाला दुखापत झालेली असताना त्याने ती एक रिस्क घेतली आणि तो गुहेत गेला कॉइन जमा करण्यासाठी। जान्हवीनं अतिशय चालाखीनं आणि शिताफीनं ते कॉइन जास्त जमा केले। त्या टास्कमध्ये जान्हवीची टीम जिंकली, अभिजितची टीम हारली। नंतरच्या फेरीमध्ये पंढरीनाथ कांबळे आणि आपले छोटे पुढारी घनश्याम दरोडे हे त्या गुहेत गेले, पण घनश्यामचा थोडासा नाईलाज झाला, त्याला काही कॉइन जास्त म्हणजे तो पंढरीनाथ कांबळे आणि यांना कॉइन जमा करता आले नाही। त्यानंतर त्या झटापटीमध्ये अंकिताचं आणि घनश्यामचं झालेलं भांडण, अंकितानं जोरात घनश्यामचा पाय ओढला, घनश्यामचं डायरेक्ट असं खेळणं झालं। असं वाटत होतं ही पाय आता काय करते घनश्यामला, नेमकं कुठं उचलून तिला कुठं फेकायचं घनश्यामला, कारण तिचा पहिल्या एपिसोडच्या पासूनचा राग आहे। घनश्यामला बघितल्यावर असं वाटतं ना माझ्या मनात त्याच्या सनकन कानफडत देईल। ते तिला त्या भाऊच्या धक्क्यावरती तो व्हिडिओ दाखवला घनश्यामला। त्यानंतर घनश्याम बोलला होता, माझ्यासमोर बोला, मला कानफडात ठेवायची काय गरज आहे तुम्हाला, माझ्या कानफडात ठेवणार कशी ठेवणार। तर तो राग अंकिताने ह्या टास्कमध्ये काढला आणि घनश्यामचं कानफडात न वाजवता तंगडं तरी ओढलं आणि घनश्यामला त्रास दिला। त्यानंतर तिथं तो टास्क रद्द झाला। टास्कमध्ये एवढी काही मजा आली नाही प्रेक्षकांनो। तुम्हाला काय वाटतंय, खरंच तुम्हाला आज हा एपिसोड बघताना, टास्क बघत असताना मजा आली का, ते नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला कळवा। त्यानंतर हा टास्क स्थगित झाला। थोडी करन्सी टीम एला पण मिळाली आणि टीम बीला जास्त मिळाली म्हणून टीम बी जिंकली। त्यानंतर टीम बीला जास्त ती ग्रॉसरी घेता आली, त्याच्यामध्ये आपले डीपी दादाने ती ग्रॉसरी घेतली। पंढरीनाथ कांबळे आणि निक्कीचं परत भांडण झालं की थोडेफार मिळालं असतं, हे खा ते खा। निक्की वर्सेस सर्व घर आजच्याही एपिसोड आपल्याला त्याच्यामध्ये दिसलं। त्यानंतर त्या टीम बीला अधिकार देण्यात आले की तुम्ही 2 जोड्या कॅप्टन्सी पदातून बाद करू शकतात। उद्या जो कॅप्टन्सीचा टास्क होणार आहे त्याच्यामधून त्या टीम बीनं निर्णय घेतला। पहिलं म्हणजे निक्की आणि अभिजितची जोडी, कारण त्यांचं 2-3 दिवसापासून जे पूर्ण घर विरुद्ध अभिजित तर रिकामा लटकला निक्कीमुळे। निक्कीच्या या संतापापायी, निक्कीच्या कचकचीपायी घरच्यांनी म्हणजे त्या टीम बीनं निक्की आणि अभिजितला कॅप्टन्सी पदातून दूर काढलं। आणि दुसरी जोडी होती पंढरीनाथ कांबळे आणि घनश्याम दरोडे। घनश्याम दरोडे कॅप्टन म्हणून वीक आहे, त्याला घरच्या जबाबदाऱ्या सांभाळता येणार नाहीत, तो टास्क व्यवस्थित खेळत नाही असं अरबाजनं कारण दिलं आणि त्या घनश्यामला आणि सोबत पंढरीनाथ कांबळे जोडीमध्ये असल्यामुळे त्यांनाही कॅप्टनच्या पदातून बाहेर काढलं। आता उद्या अभिजित सावंत, निक्की तांबोळी, पंढरीनाथ कांबळे आणि घनश्याम दरोडे हे 4 लोक ऑलरेडी कॅप्टन्सी पदातून बाहेर झालेले आहेत, त्यामुळे उरलेले लोक कॅप्टन्सीचा टास्क खेळतील। त्यात जान्हवी, अंकिता आणि बाकीचे उरलेले लोक टास्क खेळतील आणि कदाचित जान्हवी आणि अंकिता यांचं थोडंसं भांडण पुढील भागात आहे, कोण कॅप्टन होतं किंवा सूरज चव्हाणही आपला दावा ठोकतोय।
सूरज चव्हाण देखील कॅप्टन झाला तर अख्ख्या महाराष्ट्राला आवडेल, तुम्हाला देखील आवडेल. त्यानंतर अरबाज हळूच एकदम अरे तिच्याशी मला बोलायला लाव, अभिजितला बोलून त्यानं घेतलं, तिच्याशी मला बोलायला लाव, काय असेल ते सॉर्ट आऊट होईल. अभिजितही बोलला. अभिजितने आज जरा चांगला खेळ दाखवला. त्यानंतरही तो भांडे घासत असताना निकीला बोलला की निकी तुझं काय असेल ते व्यवस्थित रात्री बोलून घे, तुमचं काय आहे ते क्लिअर करून घे. त्याच्या उलट निकी आणि अरबाज बोलत असताना बाहेरची जी गँग आहे, निकी बोलली की तुझी बहीण बघ, ती बघते, त्याच्यामुळे मला तुझ्याशी बोलावंसं वाटत नाही. ती अरबाजची बहीण म्हणजे जान्हवी किल्लेकर ह्या जेलमध्ये असल्या जेलमध्ये होत्या, त्या जेलमधून बघत होत्या हे नेमके काय बोलत आहे. आणि यांना ह्या बाकीच्या गँगला, बाकीच्या झुंड टीमला, पिकनिक टीमला अरबाज आपल्या टीममध्ये हवा, अरबाजशिवाय आपण जिंकू शकत नाही असा एक डोक्यात जो भ्रम आहे ना, तो त्यांच्या डोक्यात आजही दिसला. कारण ते अरबाजांच्या निकीला 1 मिनिटही बोलू देत नव्हते. तू वैभव, अरे दादा तू तुझा खेळ दाखव, नॉमिनेशनमध्ये गेला तर घराच्या बाहेर जाशील, तू तुझा खेळ दाखवतच नाही. तुला फक्त अरबाज आणि निकी, अरे आता हे काय बोलताय, अरे आता यांचं नवीनच बघितलं का, बाकीच्यांना सांगतो बघितलं का हे काय बोलताय. अरे ते 2 व्यक्ती आहेत, ते 2 स्वतंत्र व्यक्ती आहेत, ते त्यांचं काय बोलायचं बोलतील, भांडतील. बरं तुम्ही झोपल्यानंतर ते त्या बाथरूम एरियामध्ये आपल्याला दाखवलं फक्त 5 मिनटं, तिथे ते 1 तास बोलत असतील. त्यानंतरही ते अरबाज निक्कीच्या कॅप्टन रूममध्ये जाऊन तिच्याशी बोलला, मी तुला सगळ्यांसमोर सॉरी म्हणतो, तू पण मला सॉरी बोल. ते त्यांचं पॅचअप करून घेतील. कालच्याच भागात तुम्ही कालचा एपिसोड नक्की बघा आपल्या रिव्ह्यूचा, त्यातच बोललो होतो हे पुढच्या आठवड्यात एकत्र येतील आणि घरचे वाऱ्यावरती जातील. कारण त्यांचा बॉन्ड स्ट्रॉंग आहे. ते ऑलरेडी चांगल्या शोमधून खेळून आलेले प्लेयर आहेत. त्यांना काय खेळायचं, कोणत्या ठिकाणी कसं फुटेज घ्यायचं आणि कोणता टास्क कसा फिरवायचा आणि कसा मोडायचा आणि कसं घर विस्कळीत करायचं, कसा सगळ्या माहोलचा पचका करायचा हे त्यांना माहीत आहे. त्यामुळे ते दोघंजणं एक उलटापालटा गेम खेळत आहे आणि तो गेम आजच सगळ्यांना, कदाचित घरच्यांना माहीत नाही, ते बाथरूम एरियामध्ये जाऊन बोलले, पण प्रेक्षकांना आणि आपल्या महाराष्ट्राला समजलं आहे की ते दोघंजणं एकत्रच आहे. तो अरबाजही बोलला की मी तुझ्यासमोर येईल, बघते तू कसा टास्क जिंकते. निक्की त्याला सरळ बोलली, कोणी ये, तू ये, कोणी ये तुमच्या टीममधून, मी कोणाला घाबरत नाही. त्यानंतर पॅडी भाऊंचं आणि निक्कीचं भांडण चालूच आहे. पॅडी भाऊ निक्कीला बरेचसे बोलले. आता प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये खूप काही खास नव्हतं रिव्ह्यू करण्यासारखं. तरी तुम्हाला आज कोणाचा खेळ आवडला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला कळवा. हा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, आपल्या बिग बॉस बघणाऱ्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. त्यानंतर आपल्या रोकठोक मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे बेल आयकॉन दिसते ते प्रेस करा. त्यामुळे येणारे बिग बॉसच्या पुढच्या भागाचे जे रिव्ह्यू आहेत याच वेळी आपल्याला लवकरात लवकर तुमच्या मोबाईलवरती किंवा तुमच्या डिव्हाइसवरती बघायला मिळतील. त्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.